हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज खूप दिवसांनी मी व्लॉग बनवते आणि आजचा हा व्लॉग मराठीमध्ये आहे. आता माझे काही व्लॉग्स मराठीमध्ये काही हिंदीमध्ये असेच येणार आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आहे ना, आज आम्ही खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय. आम्ही जाणार होतो बाहेर. आज संडे, ऑब्विसली संडेला सगळेजण बाहेर जातात. बट थोडं बरं नाही वाटत आहे, म्हणून आम्ही आज घरीच काहीतरी छान बनवायचा प्रयत्न करतोय. आणि छान म्हणजेच तर दर्शनची आज खूप इच्छा होती की कुकिंग करावी. तर आम्ही आज ठरवलं की आम्ही आज घरी मोमोज बनवूया. तसे बऱ्याच वेळा आम्ही मोमोज बनवले आहेत, पण प्रत्येक वेळेस वेगळी चव असते आणि प्रत्येक वेळेस मतलब व्हिडिओ नाही बनवलाय कधीच. तर आज म्हटलं मी पूर्ण संपूर्ण रेसिपी आणि चटणी सुद्धा आम्ही बनवणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल, रेसिपी पण दाखवेल. तर तुम्ही मला नक्कीच. तर त्याच्या मोमोजसाठी सगळ्यात आधी मेन जे असतं पत्तागोबी. तर मी आता पत्तागोबीला किसून घेते. याचं कारण की मला बारीक जास्त चिरता पण येत नाही आणि फार वेळ जाईल, त्याच्यामुळे किसलेलं कधीही चांगलं होतं. एकदम बारीक किसलं जात आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि चटणीसाठी इथं आपण टमाटर उकडायला टाकले आहेत. त्याच्यात थोडे आल्याचे तुकडे पण टाकले आहेत. म्हणतो तू काय बनवते? काय बनवते? हे बनवते. हाय कर सगळ्यांना. हाय कर. व्हेरी गुड. तुला कोण आवडतं? मोंटू बाय. मोंटूचा हॅपी बर्थडे. कसा हॅपी बर्थडे? अरे वा. तर मित्रांनो, तुम्हाला माझं मराठीतले व्लॉग आवडतात का हिंदीतले, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझी मराठी बेटर आहे का हिंदी बेटर आहे? ठीक आहे. मोंटू आम्हाला खूप त्रास देते बनवताना, है ना? त्रास देते तू? मला एक पप्पी दे. दे. अरे वा, छान. सगळ्यांना दे. फ्लाइंग किस दे. व्हेरी गुड. मोमोज साठी पीठ मळतोय. पीठ मळताना मोंटू खूप त्रास देते. नको 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 नको. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं छान. तर इथं पीठ तयार आहे आणि पिठाला आपण 10-15 मिनिटं रेस्ट देऊया. इथं आपण फिलिंग रेडी करतोय. फिलिंग मध्ये काय काय टाकलंय जसं कांदा आणि शिमला मिरची आणि कोबी टाकू आपण. अजून त्याच्यात काय काय ॲड होणार? काही सॉसेस वगैरे. डार्क सोया सॉस. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवेल आता. थोडंसं मीठ टाकूया स्वादानुसार. आणि याला थोडंसं आपण फ्राय करून घेतोय, फक्त कच्चापणा निघायला, कच्चं नको राहायला त्याच्यासाठी. तर याच्यात आपण टाकला आहे डार्क सोया सॉस. आणि हा आहे रेड चिली सॉस. हा ऑप्शनल आहे. ओके, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही तर नसेल तर इट्स ओके. सो ही आमची फिलिंग रेडी होते फायनली. तर सगळं रेडी आहे. आता चटणी बनवली की लगेच आम्ही मोमोजसाठी प्रिपरेशन करूया. लास्टला ब्लॅक पेपर पावडर टाकलंय. बस झाली आमची फिलिंग रेडी. ओके. तर आपल्याला चटणीसाठी हे ग्राइंड करायचे. याच्यात थोडे लसूण ॲड केले आहेत आणि लाल मिरची असली तर लाल मिरची जी अख्खी असते ती पण तुम्ही ॲड करू शकतात. आता आमच्याकडे अवेलेबल नाही आहे, तर आम्ही मिरची पावडर ॲड करू. ते नाही घ्यायचं पाहिजे. तर आपण आता मोमोज बनवत आहे. तर बघूया आता फिलिंग वगैरे करून. नको म्हणतो सरक सोड.
शेपवर नका जाऊ प्लीज. आय एम ट्राईंग बेस्ट. तर अशा प्रकारे आता मी मोमोज बनवते. ऐक ना ऐक ना. Ready to eat, guys.